हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपण बघणार आहोत SOP अँड POP मीन्स सम ऑफ प्रोडक्ट अँड प्रोडक्ट ऑफ सम। तर मित्रांनो, याचं मी पार्ट 1 घेऊन आलो तुमच्यासाठी, कारण की पार्ट 1 मध्ये आपल्याला बेसिक क्लिअर करायचं आहे की सम ऑफ द प्रोडक्ट म्हणजेच काय आणि प्रोडक्ट ऑफ द सम म्हणजेच की काय, सर्व मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। आणि पार्ट 2 मध्ये मी काय करेन, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जे मॉडेल आन्सरचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला तिथे मी एक्सप्लेन करेन। पण मित्रांनो, जर तुम्ही पार्ट 1 बघितलात नाही तर तुम्हाला पार्ट 2 काहीच समजणार नाही आहे। तर मित्रांनो, तुम्ही पार्ट 1 पूर्णपणे एंडपर्यंत बघा, मग तुम्हाला SOP अँड POPचा कॉन्सेप्ट क्लिअर समजेल। ओके मित्रांनो, तर मित्रांनो, डिजिटल टेक्निक्सचा हा युनिट नंबर 3 आहे, लेक्चर नंबर 1। ओके, तर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट असा युनिटचं आपल्या नाव आहे। तुम्ही टायटल टाकून द्या तुमच्या नोटबुकमध्ये आणि आपण बघायला सुरुवात करूया SOP अँड POP। तर मित्र, तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची अशी की तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईबच नाही केला आहे, तर मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हाच तर मी असे तुमच्यासाठी व्हिडिओ आणेन ना आणि तुमच्या असं कॉन्टेंट प्रोव्हाइड करेन। तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा। पहिल्यांदा आपण बघून घेऊया मित्रांनो सिलेबस काय आहे तिसऱ्या युनिटचा। तर बघा मित्रांनो, हा सिलेबस आहे आपल्या तिसऱ्या युनिटसाठी। तर आपण पहिल्याच बघणार स्टँडर्ड बुलियन एक्सप्रेशन, सम ऑफ द प्रोडक्ट अँड प्रोडक्ट ऑफ सम। त्यामध्ये मिन टर्मची डेफिनेशन दिले नाही, पण मिन टर्म समजवलेला आहे। मॅक्स टर्मची पण डेफिनेशन दिले नाही, पण तो समजवलेला आहे। SOP आणि POPचा फॉर्म कन्व्हर्जन तो पण मी ते समजवलेला आहे, पण त्याच्यावरती जे न्यूमेरिकल येतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन। ओके, तर आता आपण बघून घेऊया SOP आणि POP। तर मित्रांनो, पहिलाच टॉपिक आहे आपला बघा, स्टँडर्ड बुलियन रिप्रेझेंटेशन। त्याच्यामध्ये दोन आपल्याकडे गोष्टी आहेत, एक SOP आणि दुसरा आहे मित्रांनो POS। आता तुम्ही बोलायचं फुल फॉर्म काय, तर हा आहे सम ऑफ प्रोडक्ट आणि दुसरा आहे प्रोडक्ट ऑफ सम। याचाच अर्थ काय मित्रांनो, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो। प्रोडक्ट ऑफ सम म्हणजे जे काही प्रोडक्ट असतील मल्टिप्लिकेशनच्या, समजा मी सांगतो बघा तुम्हाला, बघा हा A आहे आणि हा मल्टिप्लिकेशन आहे B, आणि हा A मॉड आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे B मॉड। ओके, हा A मॉड आणि B मॉडचा मल्टिप्लिकेशन। ओके, तर मित्रांनो काय करा तुम्ही, तर मित्रांनो A मॉड आणि A मॉड म्हणजे हा काय झाला मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट झाला, बरोबर आहे। मल्टिप्लिकेशन आपण म्हणतो प्रोडक्ट आणि हा पण आहे प्रोडक्ट। तर सम ऑफ प्रोडक्ट याचा मिनिंग काय, सम ऑफ प्रोडक्ट म्हणजे या दोघांचा आपल्याला सम करायचा असेल तेव्हा होतो सम ऑफ द प्रोडक्ट, म्हणजे हा प्रोडक्ट आहे त्याचा आपण केला सम। ओके, आणि प्रोडक्ट ऑफ सम म्हणजेच की काय, म्हणजे समचा प्रोडक्ट। आता बघा हा A प्लस B आहे, A प्लस मॉड B आहे, बरोबर आहे, मॉड दिलं, बरोबर आहे, त्यांचा आपण काय केला प्रोडक्ट केला, म्हणजे हा सम आहे बघा A प्लस B, A प्लस मॉड B, त्याचा आपण काय केला मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय झाला प्रोडक्ट ऑफ सम। आय होप तुम्हाला समजलेला असेल की हा काय असतो सम ऑफ द प्रोडक्ट आणि प्रोडक्ट ऑफ सम मधला डिफरन्स। पुढे बघा काय की वेन फंक्शन F इज इक्वल टू 1 म्हणजे जेव्हा फंक्शन हा 1 असेल ना तेव्हा सम ऑफ द प्रोडक्ट, म्हणजे जेव्हा आपण सम ऑफ द प्रोडक्ट आपल्याला काढायचा असेल तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की F ची व्हॅल्यू ही 1 असली पाहिजे मित्रांनो, आणि जेव्हा प्रोडक्ट ऑफ सम काढायचा असेल तेव्हा F ची व्हॅल्यू ही 0 कन्सिडर करायची। ती कशी करायची ना मित्रांनो, मी तुम्हाला पुढे सांगतो। दुसरी गोष्ट इथे मेन काय लक्षात ठेवा, बघा हा बघा ही गोष्ट ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो। बघा A डॅश इथे असेल ना सम ऑफ प्रोडक्ट मध्ये तिथे 0 घ्या। ओके, सम ऑफ प्रोडक्ट मध्ये बघा जेव्हा तुम्ही डॅश वरती द्याल, ओके, वरती A मॉड असेल तेव्हा तिथे वरती त्याच्या 0 असला पाहिजे। ओके, आणि जेव्हा इथे प्रोडक्ट ऑफ सम मध्ये बघा, प्रोडक्ट ऑफ सम मध्ये जेव्हा A च्या वरती मॉड असेल तेव्हा 1 घ्या। ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, एकदम सिंपल गोष्ट आहे। जेव्हा मॉड असेल तेव्हा 0 घ्यायचा सम ऑफ द प्रोडक्ट मध्ये, आणि प्रोडक्ट ऑफ सम मध्ये काय करायचं, जिथं मॉड असेल ते घ्यायचा 1। फॉर एक्झाम्पल बघा 0 0 आहे
0 1 आहे. आता बघा 0 0 0 1 आणि इथं 0 0 0 1. आता बघा समजून घ्या, हा काय सांगितलं आहे, सम ऑफ प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की हे दोघांची सम आहे. हे बघा यांची सम करायची आहे प्रोडक्टची, हे प्रोडक्टमध्ये आहे त्यांची आपल्याला काय करायचे आहे, सम करायचे. बरोबर आहे. 0 0. आता बघा 0 असेल तर काय करायचं, मॉड घ्यायचं. मग त्याच्यावरती मॉड दिला आपण, याच्यावरती पण 0 आहे, याच्यावरती पण मॉड दिला मॉड. बघा मॉड दिलाय, बरोबर दिलाय मॉड. आता बघा इथे 0 आहे, इथे पण मॉड दिला, इथे 1 आहे, मग मॉड दिलेला नाही मित्रांनो. ओके. आता इथे या बघा a प्लस बी, इथं काय दिला, प्रोडक्ट ऑफ सम, म्हणजे सम आहे. बघा ही सम आहे, ही सम आहे, याचा केला प्रोडक्ट केला. बरोबर आहे. आता बघा, आता मला सांगा, जेव्हा इथे 1 असेल, बरोबर आहे, 1 असेल तेव्हा त्याच्यावरती मॉड द्या. 1 असेल त्याच्यावरती मॉड द्या. तर मला सांगा, हा 0 आहे, जर मॉड द्यायची गरज आहे नाही. हा 0 आहे, मॉड द्यायची गरज आहे नाही. हा 0 आहे, मॉड द्यायची गरज आहे नाही. हा 1 आहे, म्हणून इथं आपण काय दिला, मॉड दिला. आय होप तुम्हाला समजलं असेल की सम ऑफ द प्रोडक्ट म्हणजेच काय, प्रोडक्ट ऑफ द सम काय. ओके. तरी पण आपण एक गोष्ट तुम्हाला एक्सप्रेस म्हणजे तुम्हाला दाखवतो पुढे काय करायचं आहे. बघा पुढे तुम्ही नोटबुकमध्ये तुमचे नोट डाऊन करून घ्या, तेव्हा तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होत जाईल मित्रांनो. बघूया आपण. बघा ए बी आणि एफ, म्हणजे एफ म्हणजे फंक्शन जो आपला आउटपुट असेल तो. ओके. हा फंक्शन आहे याचा, राईट. आता बघा 0 0 1 1 0 1 0 1 माहिती आहे आपल्याला, 0 0 1 1 0 1 0 1 ह्या गोष्टी आपल्याला अगोदर झालेल्या आहेत मित्रांनो. ओके. तर आता मला सांगा, बघा जेव्हा 0 0 असतो आपल्याला काय करायचं आहे, प्रोडक्ट करायचं आहे. बरोबर आहे. मग 0 0 असं 0 होतं आणि बाकी सर्व काय होतात, 1 होतात. माहिती आहे ना आपल्याला. बघा 1 ने याला केलं तर 1 होईल, हे ने याला केला तरी पण 1 होईल. आपल्याला एवढा गोष्ट लक्षात ठेवायची नाही, एवढा फक्त लक्षात ठेवा की 0 0 आपण 0 केला आहे आणि इथं फक्त बाकी सर्व 1 केलं आहे. ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. ओके. आउटपुटवरती लक्ष देऊ नका, फक्त लक्षात ठेवा की 0 0 0 केलं, बाकी सर्व 1 केलं आहे. आता मला काय सांगितलं बघा, एक्सप्रेस एफ इन SOP फॉर्म. बरोबर आहे. SOP फॉर्ममध्ये त्याला दाखवा, म्हणजे सम ऑफ द प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये दाखवा. SOPs म्हणजेच काय, सम ऑफ द प्रोडक्ट. ओके. आता बघा मी काय करणार आहे, एफ इज इक्वल टू 0 1 1 सॉरी एफ इज इक्वल टू 1, म्हणजे हे जेवढे गोष्टी आहेत ना ते, म्हणजे जिथे जिथे 1 मी बोललो होतो, मग ते फंक्शन 1, हा फंक्शन 1, म्हणजे जेव्हा 1 असेल तेव्हा बघा इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. आउटपुट बघा, हा मित्रांनो एक्झॅक्टली तुमचा आउटपुट आहे. ओके. हा बघा हा आउटपुट आहे. बघा 1 1 1, राईट. आता बघा 0 1 1 0 1 1. ओके. आता काय करायचं बघा, ए बी, बघा ए किती वेळा 1 1 2 3, म्हणजे ए बी ए बी ए बी 3 वेळा घेतलात. बरोबर आहे. आता मला सांगा 0 आहे 1, त्याच्यावरती आहे ना तुम्ही लिहा 0 1. बघा 0 1 पहिल्यावरती लिहिला, दुसऱ्यावरती 1 आणि 0, माझ्यावरती लिहा 1 आणि 0, ह्याच्यावरती लिहा 1 आणि 1. मित्रांनो काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगत जाईल. पण हा नीट कॉन्सेप्ट समजून घ्या. ओके. आपण सम ऑफ द प्रोडक्टमध्ये काय करतो, जेव्हा केव्हा आपल्याला मॉड द्यायचा असेल, जर 0 असेल तरच आपण मॉड देतो, राईट. 0 असेल तर मॉड देतो. अजून सांगतो बघा, 0 असेल, जेव्हा 0 असेल तेव्हा मॉड देतो. बरोबर आहे. ह्याच्यावरती 0 आहे, मग हा ह्याच्यावरती येईल याचा मॉड. समजलं. आता बघा 1 आणि 0, आता बघा 1 वरती मॉड द्यायचा आपल्याला नाही द्यायचं आहे, 0 वरती मॉड द्यायचा आहे. ओके. दिला मॉड. बीच्या वरती मॉड, ह्याच्यावरती मॉड द्यायची गरज आहे का आपल्याला, तर नाही मित्रांनो, ह्याच्यावरती मॉड द्यायची गरज नाही आहे. ओके. आय होप तुम्हाला हा कॉन्सेप्ट पूर्णपणे समजला असेल. हा इतका सोपा होता. बघा आता पुढे काय करायचं बघा, ह्याला पण तुम्ही सिम्प्लिफाय पण करू शकता, पण आपण पुढे बघायचं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर. आता बघा इथं मीन टर्म काय असतो, सम ऑफ प्रोडक्टमध्ये मीन टर्म फाइंड होतो. लक्षात ठेवा एक गोष्ट, की जेव्हा पण तुम्ही सम ऑफ द प्रोडक्ट काढाल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की मीन प्रोडक्ट फॉर्म होते. ओके. आता मीन कसा काढायचा, म्हणजे मीन टर्म म्हणजे स्मॉल टर्म. बघा हा ए आहे 0 0. आता बघा इथे ह्याच्या पुढे द्या M0, ह्याच्या पुढे द्या M1, ह्याच्या पुढे द्या M2, ह्याच्या पुढे द्या M3. ओके. समजलं. बघा M0 M1 M2 M3, ह्याच्या पुढे पुढे आपण फक्त स्टेप वाईज ही गोष्ट केलेली आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो बघा काय, ए मॉड बी. बघा ए मॉड बीचा बघा सांगतो तुम्हाला फॉर्म. बघा ए प्लस बी, ए मॉड बी कुठे दिसते, ए मॉड बी मला दाखवा तुम्हाला, 0 1 0 1. बरोबर आहे. मग इथे काय घेतलं आपण, M1 घेतलं, मग आपण इथे काय घेतलं, सिम्पली M1. ओके. M1. आता बघा ए आणि मॉड बी, बघा ए आणि मॉड बी लक्षात ठेवा मित्रांनो, ए आणि
मतलब मित्रांनो आता बघा मग आपण काय घेतलं तर M1 घेतला राईट आणि A B मॉड बघा A B मॉड म्हणजेच काय 1 आणि 0 बरोबर 1 आणि 0 म्हणजे 1 आणि 0 मग इथं काय घेतलं आपण M2 घेतला बरोबर आहे 1 1 म्हणजेच हा 1 आणि 1 मग इथं घेतला आपण M3 मग आपण इथं काय घेतला मित्रांनो सॉरी इथं माझी मिस्टेक झालेली तर इथं घ्या तुम्ही M3 ओके इतकी गोष्ट समजली तुम्हाला. आता बघा जर तुम्हाला SOP ला एक्सप्रेस करायचा असेल ना तर तुम्हाला समेशन द्यावा लागतो समेशन ओके बघा हा सिम्बॉल समेशन ओके समेशनचा सिम्बॉल लक्षात ठेवा समेशन देऊन तुम्हाला M म्हणजे समेशन ऑफ M हा M आणि हा M आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 1 2 3 हा झाला तुमचा SOP चा फॉर्म हा लक्षात ठेवा हा तुमचा फॉर्म असेल SOP ओके सिंपल मध्ये सांगितलेला आहे मित्रांनो सम ऑफ द प्रोडक्टचा फॉर्म ओके हा समजला तुम्हाला गोष्टी. आता तुम्हाला मी पुढे काय सांगतो ते पण नीट बघा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट शेवटपर्यंत राहा मित्रांनो तेव्हाच तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट समजणार आहे ओके. हा बघा दुसरा काय बघा स्टँडर्ड ऑर कॉनॉनिकल फॉर्म म्हणजेच की काय मित्रांनो सांगतो बघा हा A B बरोबर आहे. आता बघा हा काय आहे तुमचा स्टँडर्ड आणि कॉनॉनिकल फॉर्म आहे. स्टँडर्ड याला का म्हणतो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो बघा कारण की बघा A B आहे जर समजा इथे A B आहे आणि फक्त A असता आणि इथे B नसता किंवा इथे B नसता किंवा इथे A नसता तर हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म नसता मित्रांनो. का कारण की स्टँडर्ड फॉर्म म्हणजे की काय कंप्लीट फॉर्म ओके कंप्लीट फॉर्म आपण केव्हा म्हणतो जेव्हा की आपला समजा A B जर इथं A जरी नसता किंवा B जरी नसता तर हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म झाला नसता मित्रांनो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्ही याला सिम्प्लिफाय पण करू शकता मी सांगतो बघा सिम्प्लिफाय तुम्हाला कसं करायचं ते ओके सिम्प्लिफाय कसं करायचं एक्झॅक्ट सिम्प्लिफाय कसा करायचा बघा. आता बघा ह्याच्यामध्ये A आणि ह्याच्यामध्ये A ह्या दोघांमध्ये A हा कॉमन दिसतोय तुम्हाला ओके तर ह्याच्यातला आपण काय करूया A हा कॉमन काढूया म्हणजे सांगतो बघा कसं तुम्हाला A हा B ॲज इट इज ठेवला मी प्लस इथं दिला A कॉमन काढला आणि ह्याच्यामध्ये ठेवला मी B मॉड प्लस B ओके. आता तुम्हाला ही गोष्ट एक ऑलरेडी माहिती आहे की जेव्हा पण B मॉड किंवा B असेल आतमध्ये म्हणजे तो 1 ओके. तुम्हाला मी अगोदरच लॉमध्ये सांगितलेले होते या सर्व गोष्टी किंवा जायचं की A असता आणि इथे A असता तरी 1 झाला असता. मग तुम्हाला इथे काय भेटेल बघा A मॉड B प्लस A आणि ह्याच्यामध्ये काय राहणार तुमचा 1 ॲज इट इज ओके. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय बोलतो बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय बोलतो तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुमची अशी सिच्युएशन असेल म्हणजे A मॉड प्लस A असेल तर तुमची डायरेक्टली काय होते A प्लस B ओके. तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मित्रांनो म्हणजेच काय बघा सांगतो मी तुम्हाला बघा A आहे हा आणि समजा घेतलेला आहे A मॉड आणि हा B घेतलेला मी तुम्हाला सांगितलं तरी पण पुन्हा एक्सप्लेन करते बघा. आता बघा मी A प्लस याला B दिला ओके A आणि हा A मॉड दिला इथे ओके A मॉड दिला आणि इथे हा डॉटचा डॉट ॲज इट इज आणि ह्यानी ह्यासोबत केला म्हणजे A प्लस B केला. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे जेव्हा A प्लस A मॉड असतो किंवा B प्लस B मॉड असतो तो होऊन जातो 1 मग तुमच्याकडे ॲट द एंड काय राहील A प्लस B. तो ह्याचा सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर A प्लस B हा झाला त्याचा मिनिमल फॉर्म ओके मिनिमल फॉर्म म्हणजेच की काय की सिम्प्लिफाय केलेला SOPचा हा फॉर्म आहे मिनिमल फॉर्म ओके. हा तुम्हाला फाईंड म्हणजे याचा मिनिमल फॉर्म हा डिस्ट्रीब्युटिव्ह आणि तुम्हाला समजलं तर कसा केलं तुम्ही सांगतो बघा Aने यासोबत A सोबत गेला आणि हा A यासोबत पण गेला मल्टिप्लिकेशन इथंच ठेवली ओके. हा इथे 1 झाला आणि A प्लस B ओके. खूप सिम्पल होतं मित्रांनो SOP मित्रांनो हा बेसिक आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन नाही देणार आहे की कोणते एक्झामला येणार आहे जर बेसिकच माहिती नसेल तुम्हाला पुढे काही येणारच नाही. तो पहिले बेसिक क्लिअर करून घ्या नंतर पण मित्रांनो आपण जो काय मेन टॉपिक असेल तो कव्हर करू ओके. आता बघा प्रोडक्ट ऑफ सम मध्ये काय करायचं आहे बघा एक्सप्रेस F इन प्रोडक्ट ऑफ सम फॉर्म मध्ये. आता बघा प्रोडक्ट ऑफ सम मध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे बघा हा बघा A B F म्हणजे तुम्ही 0 0 1 1 0 1 0 1 इथे तुम्हाला आता काय पण घ्या बघा 0 0 0 घेतला 1 0 0 घेतला आणि इथे 1 1 घेतलेला. आता मला काय सांगायचं आहे बघा की जिथे 0 असेल त्यालाच वेन F इज इक्वल टू 0 असेल ना तरच तुम्हाला ही
तिथंच आपल्याला फॉर्म कन्सिडर करायचा. आता बघा ए प्लस बी, हा बघा या कंडिशनसाठी एक आणि या कंडिशनसाठी इथे 0 असता तर अजून एक आपण घेतला असता ए प्लस बी. ओके, समजलं इतकं. हां, जर अजून एक कंडिशन असती इथं 0 असता तर अजून आपण ए प्लस बी घेतला असता. आपल्याला काय सांगितलं आहे, प्रोडक्ट ऑफ सम. हा सम आहे, हा सम आहे, यांचा प्रोडक्ट. मग इथं आपण प्रोडक्ट ऑफ सम. ओके, आता मला सांगा बघा 0 0 म्हणजे इथे 0 इथे 0 बरोबर आहे. आणि इथे काय आपल्याला बघा 1 0 म्हणजे इथे 1 आणि इथे 0. आता आपल्याला माहिती आहे की प्रोडक्ट ऑफ सममध्ये काय करतो आपण, जेव्हा ए मॉड कधी घेतो आपण, जेव्हा 1 असेल तेव्हा अपोजिट ऑफ सम ऑफ प्रोडक्ट. ओरडून सांगतोय मित्रांनो, इथे जो ए मॉड कधी घेतो 1 असताना आणि सम ऑफ द प्रोडक्ट कधी घेतो 0 असताना. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता बघा काय, हा इतकी गोष्ट घेतलं बघा, 0 आहे त्याच्यावरती मॉड दिला पण नाही दिला, इथं 0 आहे बीच्या वरती मॉड दिला नाही दिला, 1 आहे त्याच्यावरती आपण मॉड दिलेला आहे, ए मॉड आहे आणि या बीला आपण ॲज इट इज ठेवलेला आहे. का, कारण की हा 0 आहे म्हणून. जर मी सांगतो बघा, जर इथे 1 असताना तर हा बी मॉड झाला असता, इथे 1 असतं तर हा बी मॉड झाला असता, इथे 1 असतं तर हा ए मॉड झाला असता. ओके, समजला तुम्हाला. आता बघा त्याच्याच खाली या, आपण सम ऑफ प्रोडक्टमध्ये मीन टर्म काढत होतो, तर प्रोडक्ट ऑफ सममध्ये आपल्याला काढायची आहे मॅक्स टर्म. कोणती टर्म काढायची आपल्याला, मॅक्स टर्म. ती रिप्रेझेंट कशी करतात बघा. आता बघा इथे काय होईल, M0 M1 M2 आणि इथे येईल M3. ओके, आता मला सांगा बघा, ए प्लस बी म्हणजे 0 आणि 0 आणि 0, इथं काय M0, मग M0 घेतला. 1 आणि 0 म्हणजे 1 आणि 0 म्हणजे कुठे बघा, 1 आणि 0 म्हणजे इथे काय घेतला आपण, M2 घेतला. पण हा रिप्रेझेंट कसा करतात, तर हा रिप्रेझेंट करतात पायने. ओके मित्रांनो, हा पायने रिप्रेझेंट करतात आणि याच्यामध्ये आपण पाय ऑफ एम म्हणजे M0 आणि M2 म्हणजे आपण असं लिहू शकतो याला, पाय ऑफ एम इज नथिंग बट 0 आणि 1. हा झाला तुमचा प्रोडक्ट ऑफ समचा मॅक्स टर्म. ओके, समजला. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे बघा, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे मित्रांनो, बघा सम ऑफ द प्रोडक्ट त्यामध्ये मिन टर्म भेटतो आणि प्रोडक्ट ऑफ सममध्ये मॅक्स टर्म भेटतो. त्याला रिप्रेझेंट करतात समेशननी, ह्याला रिप्रेझेंट करतो आपण पायनी. ओके, आता क्वेश्चन बघा, असं तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. ओके, असे मी क्वेश्चन तुम्हाला काढून देईन. जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. ओके, आता बघा मी तुम्हाला सांगतो बघा, FAB म्हणजे हा फंक्शन दिला आहे आणि त्याच्यावरती ए मॉड आणि बी मॉड इन SOP अँड POS फॉर्म अँड फाइंड मिन टर्म अँड मॅक्स टर्म. आता मी सांगतो या सॉल्व कसा करायचा. क्वेश्चन आता तुम्हाला वाटतं की काय डिफिकल्ट आहे, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला समजवतो मित्रांनो. बघा काय करायचं इथं बघा, हा बघा आता मला सांगा, हा F आहे राईट. आता मी सांगतो तुम्हाला ए मॉड आणि हा बी मॉड. ओके, हा तुम्हाला कुठल्याही अँगलने कंप्लीट वाटतोय मित्रांनो. आता तुम्ही बोला की हा सर ए दिलाय आणि बी दिलाय, हा इनकम्प्लीट बोलेल मी, हा स्टँडर्ड फॉर्म नाही. स्टँडर्ड फॉर्म कसा असेल बघा, सब स्टँडर्ड फॉर्म कसा पाहिजे, हा इथे ए आहे माझ्या बाजूला बी पाहिजे. ओके, का बी पाहिजे, हा बी पाहिजे का पाहिजे, का इथे बी आहे ना, समजलं. आता हा बी आहे बरोबर आहे, हा बी आहे, मग ह्याच्या बाजूला काही नाही तर काही नाही, इथे ए तरी पाहिजेच, कारण पहिल्या टर्ममध्ये ए दिसतोय ना. मग आपल्याला सिम्पली पाहिजे की इथे ए पाहिजे आणि इथे तुम्हाला इथे बी पाहिजे आणि तुम्हाला इथे ए पाहिजे. तर ह्याला सॉल्व कसा करायचं आहे मित्रांनो मी सांगतो बघा. आता मी तुम्हाला सांगतो बघा, हा ए मॉड इथे घ्या बरोबर आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला काय पाहिजे, बी पाहिजे बरोबर आहे, म्हणजे बी प्लस बी मॉड. सांगतो तुम्हाला सर्व गोष्ट सांगतो, बी आणि प्लस बी मॉड कसा आला. ओके, इथं बी आहे राईट, बी मॉड आहे बरोबर आहे. मग इथं आपल्याला काय पाहिजे, ए पाहिजे राईट. मग ए प्लस आपण घेणार ए मॉड. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं बी प्लस बी मॉड काय असतो मित्रांनो, 1 असतो बरोबर आहे. आणि ए प्लस ए मॉड पण काय असू शकतो, 1 असू शकतो. मग 1 समजा इथं काय नाही मग 1 आहे बरोबर आहे, इथं काय नाही म्हणजे 1 आहे, इथे पण 1 आहे. मी त्याच्या की फक्त ही व्हॅल्यू टाकलेली आहे. का टाकलेली आहे, कारण की मला पाहिजे यांना स्टँडर्ड फॉर्ममध्ये कम्प्लीट करायचा, हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे बरोबर आहे. पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घ्यायचा. हा समजा इथे ABC असतात आणि फक्त इथे AB असतात आणि याच्या पुढे मध्ये C नसतात, तुम्हाला C घ्यायला लागला असता.
हार्ड वाटतोय तुम्हाला सांगतो मी सिंपल शब्दामध्ये. फक्त काय करा तुम्ही बघा, इथे ए मॉड आहे ते बी दिसत नाही, आपल्याला बी ॲड करायचं आहे. तर बी आहे ए दिसत नाही, ए ॲड करायचं आहे. पुढे मोठ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सिम्प्लिफाय करून सांगेन. ओके, आता बघा, आता काय करा, यांनी ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे ए मॉड आणि इथं होईल बी. इथं प्लस व्हॅल्यू ॲज इट इज बघा, ए मॉड आणि बी मॉड कुठून आला बघा, ए मॉड आणि हा बी मॉड बरोबर आहे, यांचं मल्टिप्लिकेशन केलं. आता इथं प्लस व्हॅल्यू ॲज इट इज बी मॉड आणि ए मॉड म्हणजे तुम्ही असं लिहू शकता ए आणि हा बी मॉड राईट. आणि तुम्ही असं लिहू शकता का बघा, बी मॉड आणि ए मॉड म्हणजे तुम्ही ए मॉड आणि हा बी मोड असं तुम्ही लिहू शकता का बघा. समजा तुम्हाला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर असा व्हॅल्यू येत आहेत. आता बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसते बघा, हा आणि हा बघा, हा आणि हे दोघं सेम आहेत. चला मग त्यापैकी फक्त एकच घ्या, एकाला करा कट. मग इथं काय करा, ए बी प्लस ए मॉड आणि इथं द्या बी मॉड आणि याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ए आणि इथं द्या तुम्ही बी मॉड. ओके, दोघांपैकी फक्त. मित्रांनो इतकी गोष्ट तुम्ही केल्यानंतर तुम्हाला आता इथं काय करायचं आहे ते सिम्पलमध्ये मी सांगतो बघा. ओके, आता तुम्ही इकडे या टेबलवरती या. ओके, टेबलवरती आलं तर तुम्हाला समजत असेल. मित्रांनो बघा, हा बघा मी काय सांगितलं होतं की सम ऑफ द प्रोडक्टला आपण काय करतो, जर वरती कुठला डॅश असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो 0. आता मला सांगा, एच्या वरती डॅश आहे हा येईल 0, ह्याच्यावरती आहे नाही आहे, एच्या वरती डॅश आहे 0, याचा इथे ए आहे म्हणजे अर्थ याचा असा होत नाही की फक्त एलाच असेल, जर बीला असेल तरी पण आपण 0 करणार. ओके, म्हणजे बघा बीला पण मॉड आहे मग इथे येईल 0. ओके, एला मॉड आहे नाही मग इथे येणार 1, बीला मॉड आहे वरती हो मग इथे येणार 0. ओके, आता मला सांगा मित्रांनो क्या बघा, आपण काय करतो, सम ऑफ द प्रोडक्ट ए घेतला होता, बी घेतला होता आणि इथे एफ घेतला होता. म्हणजे 0 0 सॉरी 0 0 आहे ना, वेट करा बघून घेऊया. 0 0 1 1 बरोबर आहे, 0 0 1 1 0 1 0 1. ओके, आता बघा फक्त आपण इथं 0 0 केला होता, बाकी सर्वाकडे आपण 1 1 केला होता. ओके, आता मला सांगा, इथं आपण घेणार आहे M0, इथे घेणार आहे M1, इथे घेणार आहे M2, इथे घेणार आहे M3. ओके, आता मला सांगा बघा बघा 0 1 बघा 0 1 म्हणजेच M1 आला, M1 इथं समजलं. आता बघा पुढे बघा 0 0 0 0 म्हणजे इथं काय आला, M0 आला राईट, M0. ओके, आणि पुढे काय आहे 1 आणि 0 बघा, 1 आणि 0 म्हणजेच M2, तर इथे काय नाही तुमचा M2. ओके, समजलं मित्रांनो, इतकी जो गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची होती. समजला मित्रांनो, इतका सोपा होता. आणि याच्या पुढे काय लिहा तुम्ही, F इज इक्वल टू समेशन ऑफ M आणि त्याच्यामध्ये द्या 1 0 आणि हा 2 म्हणजे तुम्ही क्रमानुसार द्या, 0 1 2 द्या असं द्या. आणि हा तुमचा सिम्पली हा तुम्हाला काय भेटला, हा तुम्हाला भेटला त्याचा SOP स्टँडर्ड सम ऑफ प्रोडक्ट. ओके, आता मला काय काढायचं आहे मित्रांनो, मला काढायचं आहे मीन टर्म भेटला राईट, हा मीन टर्म भेटला आणि हा काय तुमचा मीन टर्म आहे. ओके, हा मीन टर्म आहे, हां ह्याला मीन टर्म द्या. आम्हाला पण काय सांगितलं, मॅक्स टर्म. मॅक्स टर्म कुणाचा असतो तर तो असतो प्रोडक्ट ऑफ समचा मॅक्स टर्म असतो राईट. मग आपल्या इथे काय करावं लागेल बघा, सिम्पली काय करा की बघा ह्याच्यामध्ये मिसिंग काय आहे बघा, 0 आहे 1 आहे 2 आहे पण 3 मिसिंग आहे राईट. मग इथे टाका M3 इज मिसिंग आहे राईट, M3 इज काय आहे मिसिंग. सो प्रोडक्ट ऑफ सम. ओके, प्रोडक्ट ऑफ सम काय होणार आहे त्यामध्ये काय टाका तुम्ही बघा, F इज नथिंग बट आता काय येईल पाय, F पाय ऑफ M इज नथिंग बट M3. इथे M नका टाकू, सॉरी इथे M नका टाकू, फक्त M3 टाका म्हणजे तुमचा काय येईल, F ऑफ पाय M इज नथिंग बट 3. ओके, आणि आता जिथे 3 आहे याचा 3चा अर्थ म्हणजे की काय मित्रांनो, M3. आता M3 इथे आहे म्हणजेच 1 1. ओके, 1 1 इतकं समजला. आणि 1 1 असेल, सॉरी मित्रांनो इथं आपल्याला कुठला प्रोडक्ट फॉर्म करायचा बघा, हा टेबल फॉलो करायचा आहे, 0 0 0 0 1 1 1 0 0 1 1 1. ओके, मग 0 आहे राईट, M3 आपल्याला बघायचं. ओके, इथे आपल्याला बघायचं M3 तो आहे A मॉड आणि B मॉड. हाच टेबल फॉलो करा, सॉरी हाच टेबल फॉलो करा, माझी मिस्टेक झाली.
हाच टेबलला फॉलो करा. ओके बघा इथं कितल्या M3ला काय 1 1 आहे राईट. 1 1 आहे म्हणजेच काय आहे M3 1 1 म्हणजे A आणि B. आता मी काय देणार सिम्पली सांगतो बघा A प्लस B प्लस का दिला कारण आपल्या करायचं प्रोडक्ट ऑफ सम राईट ना. प्रोडक्ट ऑफ सम. आता मला सांगा जेव्हा इथं हा A आहे बरोबर आहे आपण काय म्हणतो प्रोडक्ट ऑफ सममध्ये. प्रोडक्ट ऑफ सममध्ये काय म्हणतो जेव्हा A मॉड कधी यूज करायचा जेव्हा 1 असेल तेव्हा. मग याच्यावरती येईल 1 आणि याच्यावरती येईल 1. हा तुमचा झाला प्रोडक्ट ऑफ समचा मीन टर्म मॅक्स टर्म. हा मॅक्स टर्म आहे आणि हा त्याचा एक्सपोनेन्शियल लॉजिकल फॉर्म आहे. ओके इतका सिम्पल आहे मित्रांनो. थोडा तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल सॉरी हा बघा सॉरी स्क्रीनवरती दिसत नसेल तर हा बघा प्रोडक्ट ऑफ समवरती A डॅश आणि B डॅश. इथं आपण वरती मॉड का दिले मित्रांनो कारण जेव्हा A मॉड 1 असतो A मॉड असतो तेव्हा आपण 1 करतो प्रोडक्ट ऑफ समला. हा तुमचा आहे मेन टर्म. मित्रांनो जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता मित्रांनो. आणि अशाच कॉन्टेंटचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे MSBTचे ते पण तुम्हाला प्रोव्हाइड करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. पण मी ही व्हिडिओ का घेतो आहे कारण तुम्हाला बेसिक क्लिअर झाला पाहिजे. तुम्हाला बेसिकच क्लिअर नसेल ना मित्रांनो तर तुम्ही सॉल्वच नाही करू शकत. म्हणून मी DTसाठी तुम्हाला ही बेसिक व्हिडिओसाठी मी तुम्हाला व्हिडिओ बनवले आहे. जर आवडले असेल तर नक्कीच मित्रांना देखील शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.